नमस्कार, मी सुप्रिया कुऱ्हाडे. गौरी आल्या घरामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मी ज्या ठिकाणी उभी आहे ते ठिकाण रामाच्या चरण स्पर्शाने पावन झालेलं ठिकाण आहे आणि या ठिकाणाला रामनगरी असंही म्हटलं जातं. खरं तर एव्हाना तुम्हा सर्वांनाच कळलेलं असेल की मी आत्ता आहे नाशिकमध्ये आणि आज नाशिकमध्ये आपण योगिता कुलकर्णी यांची गौरी पाहणार आहोत. चला तर मग. आपण योगिता कुलकर्णी यांच्या घरी अखेर आलेलो आहोत आणि आता आपण त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या गौरीची काय परंपरा आहे ते. योगिताताई, मला सांगा, खरं तर आज तुमच्या घरी छान गौरी बसलेली आहे. अत्यंत सुंदर असं देखणं रूप त्या गौरीचं आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की तुमच्या या गौरीला भेटायला एक गौरी आली आपल्याकडे? ते नाही. कोणी आलंय का? हो. तुम्हाला खरंच नाही माहिती? खरंच नाही माहिती. कोण आलंय? बोलवूयात का आपण? हो, नक्की. आता आपल्याकडे आलेली आहे गौरी नलावडे. कान्हा फिल्मची मुख्य अभिनेत्री गौरी नलावडे आता आपल्या सोबत आहे. आपण तिच्याशी आता आपण गप्पा मारणार आहोत. गौरी, काय सांगशील? इतका सुंदर माहोल आहे आणि ह्या सगळ्या जणी तुझ्या स्वागताची तयारी करून तयार आहेत तुझ्यासाठी. ते सज्ज झालेल्या आहेत आणि प्रचंड आतुरतेने तुझी वाट पाहतात. काय सांगशील? मी पण इतकीच आतुर होते या सगळ्यांना भेटायला. आणि आपण नाशिकमध्ये होते यार. इतकी पवित्र भूमी आहे आणि इतकं छान वाटतं इथे येऊन. आणि मी खूप एक्सायटेड आहे आणि मला बघायचं आहे की यांच्याकडच्या गौरी कशा असतात, कारण माझ्या घरी पण गौरी बसतात. त्यामुळे इकडची पद्धत तिकडची पद्धत तर मला जाणून घ्यायचं आहे आणि ह्या इतक्या सुंदर दिसतात सगळ्याजणी. त्यामुळे मी तरी खूप एक्सायटेड आहे. गौरीची परंपरा आणि गौरीचं महत्त्व हे सगळं जाणून घेण्यासाठी आता आपल्यासोबत असंख्य गौरी आहेत. पण त्याच्या आधी आपण आपल्या गौरी नलावडेचं स्वागत करूयात. जसं की मी मगाशी म्हटलं की कुलकर्ण्यांच्या गौरीला भेटायला आपली माहेरवाशीण गौरी ही आलेली आहे आणि आता मी ते सगळे सूत्र गौरीकडेच देते. गौरी, मी हे सगळे सूत्र आता तुझ्याकडे देते आणि आता तुला ही सगळी कशी परंपरा आहे, तुलाही उत्सुकता आहे आणि मलाही उत्सुकता आहे, तर आपण ते सगळं जाणून घेऊया. नक्कीच. मला तुझ्या इतकं छान जमणार आहे की नाही मला माहित नाही, पण मी गौरी असू आपण. काकू, काय सांगाल तुम्ही? तुमच्या घरी इतक्या सुंदर गौरी आहेत, गौरीबद्दल काय सांगाल? आमच्या आईच सांगतील. ॲक्च्युली गौरी आमच्या पिढी ज्यात आलेल्या आहेत त्याच खरं सांगतील की आमच्या गौरींची काय परंपरा आहे ते. गेली 20 वर्ष आम्ही या गौरी बसवतोय. आमच्याकडे शाडूच्या गौरी आहेत आणि आमचे हे मुखवटे स्पेशल कोल्हापूरहून मागवले जातात. आणि आमच्या सासूबाईंच्या स्वप्नामध्ये या गौरी आल्या होत्या आणि तेव्हापासून आम्ही बसवतोय. गेली 20 वर्ष आमच्याकडे ही परंपरा चालू आहे आणि हे गेले 3 दिवस आमचे खूपच आनंदात जातात. खूप छान मजा येते आणि आम्ही खूप गौरीसाठी उत्सुक असतो येण्यासाठी पण. आणि आजचा दिवस तर आम्हाला खूप आनंदाचा आहे. एक माहेरवाशीण गौरी आपल्याकडे आलेली आहे गौरीला भेटायला आणि तिचं नावच गौरी आहे, तर काय सांगशील याविषयी? याविषयी मी असं सांगेन की माझा जन्म गौरीचा आहे. क्या बात आहे. म्हणजे हो, ज्या वर्षी माझा जन्म झाला त्या दिवशी गौरी घरी आल्या. त्यामुळे मग आता आम्ही असं म्हणायचं का की आपल्याकडे साक्षात गौरी आलेली आहे? ते मी काही बोलणार नाही. माझं असं म्हणणं आहे की या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण अजून द्विगुणित करूयात आणि आपण छान खेळ खेळूयात का? हो. काय वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? आपण मस्त खेळ खेळूयात. आपण सगळ्या जणी मिळून आम्ही छान खेळ खेळणार आहोत आणि ऑफकोर्स तुम्हालाही त्याची उत्सुकता आहे. चला तर मग. सर सर गोविंदा येतो, मजवरी गुलाल उडवितो, त्याच्या गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्या लाल, आमच्या वेण्या मोकळ्या सोनियाच्या साखळ्या, हरव हरव रे सोनारा माणिक मोती डोलारा, डोलाऱ्याला खिडक्या आम्ही बहिणी लाडक्या, लाड सांगू बापाला मोती लावू कापाला, मोती लावू कापाला, मोती लावू का.
सागराची वाळू चाळणीने चाळू आम्ही दोघी मैत्रिणी फुगडी खेळू आम्ही दोघी मैत्रिणी फुगडी खेळू आम्ही दोघी मैत्रिणी फुगडी खेळू दोन हाताची फुगडी मामा घेतो लुगडी लुगडीला नाही दोरा मामा माझा गोरा. गौरी, मग तुला आता आतला सगळा माहोल कसा वाटला? कारण खूप भारी असं सुंदर वातावरण होतं, मंगलमय वातावरण होतं आणि आपण या सगळ्या गौरी पाहिल्या. 20 वर्षांपासूनची त्यांची परंपरा आहे आणि जसं आपल्याला त्यांनी सांगितलं की त्यांच्या सासूबाईंच्या स्वप्नामध्ये त्या गौरी चालत चालत घरात आलेल्या होत्या. काय वाटतंय तुला याविषयी? अगं मी तिथेच आहे अजून, म्हणजे मी तेच इमॅजिन करते की ही परंपरा अशी यावी. म्हणजे आता जसं आपल्याकडे असतं की आजी आजोबा गेल्यानंतर ती परंपरा आपल्याकडे येते आणि मग आपली ती आई फॉरवर्ड करते. पण हे म्हणजे बघ ना, काय वाटलं असेल त्या बाईला जेव्हा त्या रात्री चक्क महालक्ष्मी घरात आल्या आणि मग त्यांनी ठरवलं की आई महालक्ष्मी आली आणि आजपासून हे आपलं कर्तव्य आणि हे आपण करणार आहोत प्रेमाने. त्यामुळे मी अजून त्याच ह्याच्यात आहे की हे किती पवित्र आणि किती छान आहे आणि किती प्रेमाने ते करतायत. ते किती सजावट छान केली आहे, त्या छोट्या मुलीपासून सगळ्याजण इतक्या इन्व्हॉल्व्ह होऊन करतात. त्यामुळे मला खूप अभिमान वाटतोय की खूप काहीतरी स्त्री शक्ती मजेशीर आहे, म्हणजे फार भारी आहे. जसं तुला हा स्त्री शक्ती खूप मजेशीर आहे असं आता गौरीला वाटतं आणि आता आपल्याला तसं गौरी म्हणाली, तू आता जसं म्हणालीस की त्यांच्या घरात गौरी चालत आल्या, हे फार काहीतरी वेगळं आहे, खूप छान आहे. तसंच आता आपल्याकडे बचत गटाच्याही गौरी आलेल्या आहेत. म्हणजे जे तू म्हणते स्त्री शक्ती, ती सगळी स्त्री शक्ती आज इथे एकवटलेली आहे. आता तू त्यांच्याशीच गप्पा मार. ऍक्च्युली काय सांगाल काकू बचत गटाविषयी? बचत गट हा आमचा 14 वर्षापासून आम्ही बचत गटाचं काम करतोय. बरोबर. आणि त्यानंतर बचत गटाच्या महिलांना इन्व्हॉल्व करण्याचं, असं स्वबळावर त्यांना आम्ही उभं करण्याचं काम करतोय आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतात ते आम्ही सॉल्व करतो दोघी मिळून. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे फक्त नोकरी करणं, फक्त कलेक्टर होणं म्हणजे स्त्रीने खूप भारी काम केलं असं नाही आहे. ह्या जे काही करतायत रूट लेवलवर ते खूप हॅट्स ऑफ तुम्हाला. आणि या ज्या गौरी आहेत बचत गटाच्या, यांच्यामध्ये एक विशिष्ट कला आहेत. आता आपण सुजाताताईंशी ते गप्पा मारल्या. खरं तर जसं मी मगाशी म्हटलं की काहीतरी छान वेगळा संदेशही देतात. फक्त बचत गटाच्या मार्फत या प्रोडक्ट्स बनवत नाही आहेत, तर या समाजाला एक छान संदेशही देतात आणि खूप काहीतरी त्यांना सांगायचं आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवतात. विनवी तेराया मी गडगडी आता तरी सोडा ना दारू विडी विनवी तेराया मी गडगडी आता तरी सोडा ना दारू विडी आता तरी सोडा ना दारू विडी तुझा काय बाप मला पैसे देतो माझे मीच खर्चून दारू पितो कधी नाही सोडणार ग दारू विडी आता तरी सोडा ना दारू विडी विनवी तेराया मी गडगडी आता तरी सोडा ना दारू विडी संसाराचे हाल मला नाही पावत बंड्याला नाही हो पाटी पुस्तक आता तरी सोडा ना दारू विडी. गौरी, काय मग तुला किती मजा आली, कसं वाटलं? कारण कुलकर्ण्यांच्या घरची आपण आज गौरी पाहिली, योगिताताईंच्या घरची. त्यांनी छान आपल्याला समजून सांगितलं. आपण इतके छान खेळ खेळलेत, पण कुठेही दमल्याचा लवलेश तुझ्या चेहऱ्यावर नाहीये. काय सांगशील? कारण मला खूप मजा आली आहे. हे गेम्स आणि या सगळ्या सणी इतक्या एन्थुझियास्टिक आहेत आणि इतकी मजा आली आहे. ते नवीन आपण फुगडी घातली त्यामुळे मला खूप मजा आली आणि छान वाटतंय मला. म्हणजे इतका आपला सगळा दोघींचा आनंद द्विगुणित केलेला आहे या सगळ्यांनी, योगिताताईंनी. आपण त्यांच्यासाठी एक भेटवस्तू आणलेली आहे. येवल्याची कापसे पैठणी आपण त्यांच्यासाठी घेऊन आलेलो आहेत आणि ही पैठणी जी आहे कापसे पैठणी, हो ती तुलाच द्यायची आहे कापसे पैठणी. ओके ओके ओके, इट्स माय प्लेजर. कापसे पैठणी मिळते तुम्हाला, तुला तिला देऊया आपण. गौरी, तू हे सगळं छान एन्जॉय केलेलं आहे. मस्त आपल्यामध्ये मिळून मिसळून गौरीने पण आजचा सगळा जो काही खेळ होता, आजचा जो सगळा छान दिवस होता गौरी आल्या घराचा, तो तिने छान एन्जॉय केलेला आहे. त्याच्यामुळे आज आम्ही तुझ्यासाठी पण छान भेटवस्तू आणली आहे आणि कापसे पैठणी, येवल्याची कापसे पैठणी त्यांच्याकडून आम्ही गौरीला देखील ही भेटवस्तू देणार आहोत आणि आपण ते आता तिला देऊया. ये, मला पण ही तुझ्यासाठी. थँक्यू, थँक्यू सो मच. खूप भारी वाटतंय मला आणि थँक्यू IBN लोकमत, थँक्यू.
सगळ्यांच्या पावलाने गौरींचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर गेले 3 दिवस त्यांचं आगमन, त्याचबरोबर त्यांना मिष्टान्न खायला देणं आणि आज 3रा दिवस आहे. या माहेरवाशीन पुन्हा माघारी जातात. हा सगळा खरं तर एक वेगळा संवेदनशील आणि तितकाच भावनिक हा सगळा सोहळा असतो. मी आत्ता सध्या आलेले आहे कडू कुटुंबियांकडे, जिथे त्यांनी अतिशय सुंदरपणे या सगळ्या गौरी सजवलेल्या आहेत. हा जरी भावनिक सोहळा असला तरी पण याला एक वेगळी आनंदाची पण किनार असणार आहे, कारण आपल्याबरोबर असणार आहे सखी गोखले. दिलदोस्ती दुनियामधील रेश्मा, आपल्या सगळ्यांचीच आवडती आणि सगळ्यांच्या ओळखीचीच, जिने धम्माल केली होती किचनमधली सगळी सखी. पण आज आपल्याबरोबर सखी असणार आहे, ती गप्पा मारायला असणार आहे. सखी, कशी असतो? मस्त, खूप खूप छान आहे मी. आणि आज इथे कडूनकडे आल्यावर मला अजूनच बरं वाटतंय. खूप सुंदर देखावा केला आहे आणि आज IBN बरोबर काम करायला मला खूप मजा येते. काय सांगशील, म्हणजे तुझा नेहमी किचनमधला रोल असायचा दिलदोस्ती दुनियादारीमधला, आणि आज खरं तर गौरी या माहेरवाशीन पुन्हा जाणार आहेत माघारी. काय वाटतं तुला, गौरीचं नेमकं तुझ्या घरामध्ये नेमकं कसं होतं? अर्थात मालिकेत माझी भूमिका होती, त्याच्याशी गौरींचा काहीच संबंध नव्हता. पण कारण मी घर सोडून आलेले असते, पण इथे अगदीच माहेरी आल्याचं फील आहे. आणि मला इकडच्या सगळ्या काकूंनी खूप लाडू खायला घातलेत, चकल्या खायला घातल्यात, त्यामुळे मी आत्ता खूप खूप सुखी आहे या क्षणी. पोट फुल झालं? हो, आता पोट भरलंय माझं. खूप सुंदर सगळं बघायला मिळालंय, खूप गप्पा झाल्यात सगळ्यांबरोबर, त्यामुळे मी सुखी आहे आता. काय म्हणते तू, गौरीचं तुझ्या घरामध्ये काय होतं का असं? गौरी म्हणतात एक मस्त मजा असायची, लहानपणीची गौरी, तुझ्या आठवणीतली गौरी, काय होतं? सगळी धमाल काय आठवते? कारण आज इथे आल्यानंतर एक सेलिब्रिटी म्हणून तू आता आहेस. नाही, माझ्या घरी आम्ही इतक्या मोठ्या स्केलवर आम्ही साजरा करत नाही. गणपती येतात, गणपतीची पूजा होते आणि आमच्याकडे असाच पिढ्यानपिढ्या एक गणपती, एक मूर्ती आहे आमच्याकडे, ज्याची पूजा आम्ही नियमितपणे करतो. पण गौरी आम्ही कधीच आणल्या नव्हत्या घरी, त्यामुळे इथे येऊन मला जरा एक वेगळा अनुभव मिळाला आहे आणि हे मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्केलवर बघतेय, त्यामुळे त्याची एक उत्सुकता होतीच मला आणि आता उत्साही वाटतोय. मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते कडू फॅमिलीच्या महिलांना. या आहेत शीलाताई, या आहेत सुनंदाताई, ही आहे मोनाली आणि ती आहे शीतल. आणि या चौघींनी मिळून हा देखावा सजवलाय आणि आता आपण यांच्याशी गप्पा मारूया. तुम्ही मला सांगा, किती वर्ष झाली तुम्ही गणपती आणता? गणपती आणते 25 वर्ष झाली आणि त्याच्या आधीपासून गौरी आमच्या सासूबाईंपासून बसवत आहेत. कधी गौराई येणार ग, कधी गौराई जाणार ग, कधी गौराई येणार ग, कधी गौराई जाणार ग, तेरड्याच्या पाना खालू, तेरड्याच्या पाना खालू, गवर ऐकली येते, ऐकली येते, ऐकली नाही आई बंधू न्यायाला येतोय, ऐकली नाही आई बंधू न्यायाला येतो, तेरड्याच्या पाना खालू गवर ऐकली येते, तेरड्याच्या पाना खालून गवर ऐकली येते. वा वा वा, छान. आम्ही इथे पॉप्युलर डिमांड मुळे दिलदोस्ती दुनियादारीचं गाणं म्हणणार आहोत. दुनिया ही रंगबिरंगी, आपल्या वेड्या स्वप्नांची मैत्रीत या, बंधन नाही नात्यांचे तरी बंध हे जन्मभराचे, मैत्रीत या, जगण्याची रीत ही भारी, दोस्तांना सावरणारी, जोडणारी जोडणारी, दिलदोस्ती दुनियादारी, दिलदोस्ती दुनियादारी. आता तुम्ही कसली बांधता? मी बदाम घेते. ह्याचा क्रम असतो का ठरलेला? नाही तसं काही नाही, ज्याला ज्याच्या हाताला लागेल त्याने घ्यायचं आणि बांधून टाकायचं. अच्छा. 5 विवाहित स्त्रिया हे करतात. आपण जे जे वाहिलेलं असतं या 3 दिवसांमध्ये त्याची एक एक गाठ करायची. ही खरी गौरी आजच्या सणाची. सगळ्यांनी 5 जणींनी हळदी कुंकू व्हायचं. अच्छा. काय घेते? धन संपत्ती, मुलं बाळ, कोणाची कोणाची?
चंद्रकांतरावांची. काय मागते? गुरढोर लेकरं बाळ धन संपदा. कोणाची? चंद्रकांतरावांची. आपल्या सगळ्यांच्या गप्पा झाल्यात मगासपासून खूप बोलतेय मी तर खूपच जास्त. त्यामुळे मला एक शोध लागला की मागे आजी या गपचूप उभ्या होत्या, काहीच बोलत नव्हत्या. त्यामुळे आता आम्ही त्यांना जबरदस्ती पुढे आणलेलं आहे आणि त्या खूप लाजत आहेत. पण ही खूप मजा येणार आहे. तर प्लीज आम्हाला एक गौरीचं गाणं होऊन जाऊ दे प्लीज. शंकर सारा बोल राजा नगर मदीनायो नगर मदीनायो गौराई चालली सासरी तिला अंदन कायो तिला अंदन कायो शंकर इंटोय गेलो गईनी गौराई कोटे गेली गौराई कोटे गेली. काय बरं झाला. ही तुम्हाला आमच्याकडून येवल्याची कापसे पैठणी आणि हा रंग मी निवडलाय त्यामुळे तुम्ही खूप काय मी एक त्यांच्याकडून काढून घेतलं की मला मी निवडलाय खूप छान म्हणा. तुला आमच्यातर्फे एक छोटीशी आठवण भेट. थँक्यू शीतल. आणि तुझं लग्न ठरलं याबद्दल अभिनंदन. खूप छान मजा आली तुझ्याबरोबर. त्याच्यामुळे IBN लोकमतकडून एक छोटीशी भेट कापसे पैठणी येवल्याची कापसे पैठणी. थँक्यू. उघडून बघ. अरे वा निळा माझा आवडता रंग. वारी वारी जन्म मरणाचे